मूर्तिजापूर येथील हरियानगर परिसरातील कावरे संकुलमध्ये असलेल्या एका सोनोग्राफी सेंटर लगतच्या नालीत नवजात अभ्रक कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे। सविस्तर वृत्त असे की मूर्तिजापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनी वस्ती मुख्य रस्त्यावर हरियानगर स्थित असलेल्या कावरे संकुलातील जय सोनोग्राफी सेंटर लगतच्या नालीमध्ये एक नवजात अभ्रक मृत अवस्थेत सापडल्याने एकाच खळबळ उडाली आहे। जय सोनोग्राफी सेंटर येथील कर्मचारी मनीषा राम दुरतकर या दररोजप्रमाणे सोनोग्राफी सेंटरची साफसफाई करत असताना त्यांना दुर्गंध येत असल्याचे जाणवले। त्यावरून त्यांनी इतरत्र शोध घेतला असता जय सोनोग्राफी सेंटरच्या लगतच्या असलेल्या नालीमध्ये निळसर लाल रंगाच्या साडीच्या बाजूला एक नवजात अभ्रक कुजलेल्या अवस्थेत आढळून आले। सदर मृत अभ्रकाचे काही अवयव जनावरांनी खाल्ल्याने ते पुरुषाचे की महिलेचे कळू शकले नाही। याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अभ्रक ताब्यात घेऊन श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मूर्तिजापूर येथे पाठविले आहे। विशेष म्हणजे याच हरियाणा नगर स्थित परिसरात शहरातील नामांकित स्त्रीरोग्य तज्ञ डॉक्टर विक्रम शर्मा यांचे श्रीमती सुशीलाबाई शर्मा प्रसूतीगृह, बालरोग तज्ञ डॉक्टर प्रशांत अवघाते यांचे रुग्णालय तर बाजूलाच डॉक्टर बुब यांचे हॉस्पिटल व जय सोनोग्राफी सेंटर आणि हाकेच्या अंतरावर उपजिल्हा रुग्णालय अशा भल्या मोठ्या परिसरात अशी धक्कादायक बाब होणे ही चिंतेचा विषय असून नागरिकात फार मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे आणि यावर तर्कवितर्क लावत कोणी आहे एका दवाखान्यावर संशय व्यक्त केला जात आहे। त्यामुळे अशा नवजात बालकास जगात आल्यानंतर त्याच्या स्वप्नाची राख रांगोळी करणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे नागरिकात बोलल्या जात आहे। त्या मातापित्यासह संबंधित रुग्णालयाचा डॉक्टरवरही कठोर कारवाई होण्याची मागणी नागरिकातून जोर धरत आहे। घटनेचा पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात PSI गणेश सूर्यवंशी, सुरेश पांडे, चंदा गुल्हाने करीत आहेत। मूर्तिजापूर येथील असलेल्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर म्हणजेच स्वर्गवासी अण्णा पाटील कावरे स्मृती संकुल या ठिकाणी असलेल्या जय सोनोग्राफी सेंटरच्या लगतच एका नालीमध्ये एक नवजात अभ्रकाचा मृतदेह नालीमध्ये अक्षरशः कुजबजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने या ठिकाणी चर्चेला उधाण आलेले आहे। विशेष म्हणजे लगतच सोनोग्राफी सेंटर असल्याने यामध्ये संशयाचे भवरे उद्भवत आहे। मी माझ्या कॅमेरामॅनला दाखवू इच्छितो की कुठल्या ठिकाणी हे नवजात अभ्रक आढळलेलं आहे। हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसांपासून हे नवजात अभ्रक अक्षरशः कुजबजलेल्या अवस्थेमध्ये पडलेले होते, परंतु याची कुठलीही पाश्चात्य कुठे झाली नसल्याने आज अक्षरशः त्या कुजबजलेल्या अभ्रकाच्या मृतदेहास वास आल्याने याचा एक उघाड झाला। परंतु या अभ्रकाचे अवयव काही जनावरांनी सुद्धा खाल्ले असल्याने ही छिन्न विछिन्न झालेले असल्याचे दिसले। प्रतिनिधी श्याम वाळस्कर सह मी प्रतीक कुरेकर, CEN न्यूज अकोला। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।